लुपिन, सन फार्मा, झायडस, अरविंद फार्मा अशा कितीतरी कंपन्या भारतातल्या औषध निर्मिती करणाऱ्या या मोठमोठ्या कंपन्या, सिप्ला पण आहे, झायडस आहे, ग्लेनमार्क आहे, अशा या सगळ्या कंपन्यांच्या मार्फत जी काही आपल्या भारतामध्ये औषध निर्मिती होते, त्यामध्ये गोळ्या घ्या, इंजेक्शन्स घ्या, टॉनिक्स घ्या, असे सर्व प्रकार या औषधांची निर्यात जास्तीत जास्त कोणाला होते? आजचं जे ट्रम्प सरकार आहे ना, ज्याने 50% आयात शुल्क भारताच्या वस्तूंवरती आकारण्यास सुरुवात केली आणि आता उद्यापासून 1 ऑक्टोबरपासून औषधंसुद्धा त्यांच्या डोळ्यात खुपायला लागली आहेत. या औषधाच्या निर्यातीवर अमेरिकन सरकारने ठरवलं आहे की 100% आयात शुल्क लावणार. मित्रांनो, ही जी एक हुकुमशाहीसारखी वाटचाल सुरू आहे अमेरिकन सरकारची, आणि फक्त भारतावर नाही, युरोपीय देशांवर सुद्धा त्यांनी 100% आयात शुल्क या सर्व औषधाच्या निर्यातीवर लावणार असं घोषित केलं आहे. आता आपल्या इथं 10,000 अब्ज रुपयांची निर्यात या औषधांच्या बाबतीत होते. मग त्यांनी पेटंटेड औषध आणि इतर औषधं याच्यावर 100%, जेनेरिक औषधांना तिथून वगळलं आहे आणि अमेरिकेत उत्पादन होत असलेल्या औषधांना वगळलं आहे. आता मुख्यत्वे करून भारताकडून, म्हणजे आपल्या देशातून, ब्लड प्रेशरवरच्या गोळ्या, डिप्रेशनवरच्या गोळ्या किंवा इतर औषधं, इंजेक्शन्स, त्यानंतर गर्भनिरोधकाच्या बाबतीतलं जे काही आहे त्याची निर्यात, त्यानंतर इतर काही आजार म्हणजेच मानसिक रुग्ण अमेरिकेत आपल्याला जास्त दिसून येतात, त्याच्या बाबतीतली औषधंसुद्धा भारत तिकडे निर्यात करतो. आता एवढी अवाढव्य निर्यात जेव्हा भारतातून होते, तेव्हा नक्कीच या निर्यातीचा, आत्ता मी जी काही नामावळी तुम्हाला सांगितली कंपन्यांची, या कंपन्यांचा हा व्यापार अव्याहतपणे सुरू होता. आता त्याला काय नक्की खेळ बसणार? व्यापार कमी होणार, औषधं महागली जाणार अमेरिकेमध्ये, मग ती महागलेली औषधं अमेरिकन लोक घेऊ शकतील का? अर्थात मिडल क्लास लोकांचा मी विचार करतो आहे, ज्यांचे अमेरिकेच्या लेवलनी गडगंच पगार आहेत, गडगंच काहीतरी मोठमोठे व्यवसाय आहेत, त्यांच्या बाबतीत या अशा निर्णयांनी विशेष असा फरक पडत नसतो. आता ह्या सगळ्या धोरणाच्या मागं अमेरिकन सरकारचा एक हेतू आहे की जे देश पुढे चालले आहेत त्यांची ही घोडदौड कुठेतरी, त्या घोडदौडीचा वेग कमी व्हावा, हा एक वाईट हेतू. आणि मग अमेरिकेचं जे वर्चस्व आहे या सगळ्याच देशांवर, त्या वर्चस्वाला कोणीही कुठेही धक्का पोहोचवू नये आणि मग त्यांची अर्थव्यवस्था जी काही पुढे मार्गक्रमण करते आहे त्याला थोडी खीळ बसून आपोआप प्रत्येक देश 4 पावलं मागं यायलाच हवा आणि त्याने अमेरिकेची हंजी केलीच पाहिजे, असा काहीसा वाईट हेतू या सरकारच्या मनात नक्कीच दिसतोय. कारण मानवी आरोग्याचा प्रश्न हा या औषध निर्यातीशी निगडीत आहे.
जर निर्यात ही कमी झाली तर नॅचरली त्या देशाच्या अर्थकारणावरती नक्कीच परिणाम होतो आणि तो होणार आहे. कारण 10,000 अब्ज रुपयांची जर निर्यात होत असेल वर्षाला, तर या सगळ्या कंपन्यांना खूप मोठा फटका बसू शकतो. कारण 100% जर आयात शुल्क त्यांनी जर लावलं तर आजचा जो काही रेट आहे त्या औषधाचा तो नक्कीच दुप्पट होणार. म्हणजे तिकडून विकला जाणारा रेट मी सांगत नाही आहे, मोघम दुप्पट होऊ शकतात भाव, असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. 1 ऑक्टोबर 2025पासून या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रम्प सरकारने फतवासुद्धा काढलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा 100% या कंपन्यांच्या शेअरवरती परिणाम होणार. कारण निर्यात कमी, प्रॉफिट कमी, फायदा कमी, म्हणजेच शेअर होल्डरचं काही खरं नाही. त्यामुळं इंडियन स्टॉक एक्सचेंज इथं नामनिर्देशित असलेल्या या सगळ्या मोठमोठ्या फार्मास्युटिकल कंपन्या यांच्या शेअरच्या बाबतीतसुद्धा काही ना काही चढउतार तुम्हा आम्हास उद्यापासून पाहायला मिळणार. कारण लीडिंग कंपन्या याच्यामध्ये दिसत आहेत. सिप्ला आहे, सन फार्मा आहे, ग्लेनमार्क आहे, झायडस आहे, अरविंद फार्मा आहे. या सगळ्या कंपन्यांचे शेअर्स मध्यमवर्गीयांनी घेतलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा शेअर बाजारावर नक्की होत असतो. जेव्हापासून 50% आयात शुल्क या अमेरिकेने आपल्या भारतातल्या वस्तूंवरती लावण्यास सुरुवात केली तेव्हासुद्धा अनेक शेअरवरती परिणाम झाला आहे. त्याच्यामुळे मध्यमवर्गीयांमधला जो काही एक शेअरचं थोडंफार ज्ञान अवगत करून या शेअरमध्ये गुंतवणूक केलेला एक मध्यमवर्गीय जो समाज आहे त्याच्या मनाची मात्र चिंता वाढू शकते असं म्हणण्यास वाव आहे. कारण अमेरिकन सरकारच्या कोणत्याही निर्णयांचा जर जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असेल तर 100% कंपन्यांना विचार करावाच लागतो. आणि आता तर सरळ त्यांनी आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेली ही औषध निर्मिती, ज्याच्यावरती अमेरिकन सरकारचं तिथल्या लोकांचं जीवनसुद्धा अवलंबून आहे, असं असतानासुद्धा सर्व प्रकारची औषधं निर्मिती करण्यात अमेरिका सक्षम नाही आहे. ती इतर देशांवर अवलंबून नक्कीच आहे, परंतु हे अवलंबित्वच त्या सरकारच्या मनात आलं आहे की हे कमी कसं करता येईल. मग निर्यातीवर म्हणजेच त्यांनी आयात करणाऱ्या औषधांवर जर आपण शुल्क जास्त लावलं तर आपोआप अमेरिकेतले सायंटिस्ट लोक त्या औषधांची निर्मिती करण्यास थोडेसे जास्त झटतील आणि लोकली आपल्याला त्या गोष्टींचं उत्पादन करता येईल का हा अंदाज बांधता येईल. प्लस ज्या कंपन्यांना त्यांनी अमेरिकेत उत्पादन करण्याची परवानगी दिलेली आहे यापूर्वीच, त्या कंपन्यांना त्यांनी या शुल्कातनं सूट दिलेली आहे. जेनेरिक औषधांना सूट दिलेली आहे. म्हणजेच समाजाचा कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर पण मिळवायचा आणि आपल्या देशाची देशांतर्गत प्रगती, तिथल्या लोकांची प्रगती, तिथल्या लोकांच्या हातांना काम मिळालं पाहिजे, असे काही विचार डोक्यात येऊन त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला असावा. अर्थात जो तो राष्ट्राध्यक्ष, जो तो प्राईम मिनिस्टर, जे कोणी तिथं असे अधिकार दिलेली व्यक्ती असते देशातली मुख्य, ती आपापल्या देशाच्या हिताचा विचार करूनच असे निर्णय घेत असते, हे तर जग जाहीर आहे. सबको अपना अपना देश प्यारा ही होता है ना. अगदी बरोबर. आणि त्याच अनुषंगाने अमेरिकेचे असे काही प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. कारण इतर लोकांच्या, इतर देशाच्या लोकांना पोसण्यापेक्षा माझ्या अमेरिकेतल्या तरुणांना मी रोजगार देऊ शकतो का, हा साधा आणि ढोबळमानाने मनात येणारा विचार, आणि मग त्यांच्याकडच्या निवडणुकांमध्ये त्यांनी जर काही भाषणबाजी करताना काही वचन दिलं असेल त्या जनतेला, त्या वचननाम्याची पूर्तता करण्यामध्ये जर हे सगळ्या गोष्टी अंतर्भूत असतील तर त्याला इतर देशांनी मध्ये करून
उगाच काही गैरसमज करून घेण्याची काहीही गरज नाही. आता जेव्हा निर्यात करायची आहे, जेव्हा शुल्क जर वाढवलं आहे, आपल्याला जर बिझनेस करायचा आहे, आपला जर धंदा आपल्याला टिकवायचा असेल, तर त्या त्या कंपन्यांना त्या त्या राष्ट्रांमध्ये जे काही निर्यातीचं आयातीचं धोरण असतं, त्या धोरणाच्या पुढे जाता येणार नाही. त्या धोरणाच्या अगेन्स्ट तुम्हाला काहीही करता येणार नाही. हां, फार तर तुम्ही थोडासा शाब्दिक निषेध वगैरे व्यक्त करू शकता, पण तुम्ही त्या सरकारच्या मानगुटीवर जाऊन बसू शकत नाही. आता ह्याच्यानंतर जी काही निवेदनं द्यायची ती सर्व युरोपीय देश आपल्या भारतातर्फे आपले जे काही परराष्ट्र जे काही आपण परराष्ट्र मंत्रालयाने ठरवलेले असतात कायदे नियमावली किंवा परराष्ट्र धोरण ठरवताना जे काही करार केलेले असतात व्यापाराच्या बाबतीत, त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन प्रत्येक देशाकडनं पुढचं पाऊल उचललं जाईल. पण या सगळ्या घडामोडींमध्ये सामान्य माणसांनी काय काळजी घ्यायची, ती काळजी नक्की घेतली पाहिजे. त्यातल्या त्यात मी शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या मध्यमवर्गीयांना थोडंसं मी सूचित करतो आहे, सावधान करतो आहे. कारण या क्षेत्रात काही ना काही अनागोंदी माजण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं आपण थोडीशी सावध पावलं उचलणं हे नितांत गरजेचं आहे. कारण शेवटी आपली जी एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृती प्लस आपली लोकसंख्या या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपली आर्थिक परिस्थिती पर कॅपिटा इन्कम ज्याला आपण म्हणतो, भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक दरडोई उत्पन्न ज्याला म्हणतो, ते आपण जर अमेरिकन सरकारशी आपण कंपेअर केलं, तुलना केली तर ते खूप कमी आहे. असं असताना आपली जेव्हा एक लांब उडी मारण्याची ऐपत नाही किंवा ती ऐपत आता तो समोरचा देश कमी करत आणतोय, तेव्हा आपण सावध पावलं उचलणं आणि जास्तीत जास्त आपल्या आपल्या देशामध्ये आपण आत्मनिर्भर राहणं हेच आता महत्त्वाचं आहे असंच वाटत चाललेलं आहे. दिवसेंदिवस दरवर्षी ही परराष्ट्रातली ही जी काही म्हणजे स्वतःला सत्ताधीश समजणारी राष्ट्र आहेत, ती इतर छोट्या देशांना नाचवतील असं चित्र वारंवार दिसू लागलेलं आहे. त्यामध्ये अमेरिकेने आता भारतालासुद्धा नाचवण्यास सुरुवात केली आहे असं दिसून येतं आहे. आणि असं जर त्यांना यश मिळू द्यायचं नसेल तर मात्र आपल्याला आत्मनिर्भर झालं पाहिजे. हां, निर्यातचं शुल्क तुम्ही आयात शुल्क जास्त केलेत ना, चला आम्ही निर्यात तुमच्याकडं न करता आम्ही इतर देशांकडं तो मोर्चा वळवतो आणि जी काही आमची कमाई आम्हाला करायची आहे ती आम्ही नक्की करू, स्वाभिमानाने करू. आणि पूर्णपणे अमेरिका ज्या ज्या औषधांसाठी आपल्यावर अवलंबून आहे त्या औषधांचा आपण निर्यात जर खमकेपणाने बंद करता आली तर त्या कंपन्यांचं कौतुकच करावंसं वाटेल. मित्रांनो, ह्या सगळ्या आर्थिक घडामोडी, परराष्ट्र धोरणाच्या या घडामोडी याचा नक्कीच परिणाम आपल्या सामान्यांच्या जीवनावर नक्की होत असतो. महागाईचा निर्देशांक अशाच काही गोष्टींमुळं वाढत असतो. आपल्याला जितक्या म्हणून गोष्टी काही इतर राष्ट्रांकडून आयात कराव्या लागतात, त्या गोष्टींचं उत्पादन जर आपल्या देशातच आपण सुरू करू शकलो तर आपल्याला तशी थोडीफार झळ कमी बसते. म्हणूनच आज आपण शस्त्रसुद्धा निर्यात करतोय. इथपर्यंत आपण आत्मनिर्भर होता होता केलेली एक प्रगतीची घोडदौड आहे. त्याद्वारे आपल्याला छोट्या छोट्या राष्ट्रांना आपण शस्त्र पुरवण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. ज्यायोगे आपल्याकडं परकीय चलनाची गंगाजळी ही वाढत असते आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्या आर्थिक परिस्थितीवर चांगला घडतो. असं एक ढोबळमानाने अर्थशास्त्र मला जे माहीत आहे ते मी आपल्याला सांगतो. काही वर्षांपूर्वी फक्त 40 करोड रुपयांसाठी 47 टन सोनं आपल्याला गहाण ठेवावं लागलं होतं इतर राष्ट्रांकडं. पहा, फक्त 40 करोड रुपयांसाठी. आणि जर बोफोर्स जे काय प्रकरण आहे ते जर तुम्हाला थोडंफार माहीत असेल तर त्याच्यामध्ये दिली गेलेली लाच ही आहे जवळपास 64 कोटी रुपये ते 67 कोटी रुपयाची लाच आहे. मग आज त्या मानाने आपण सर्व प्रकारे सोनं सोडवून आणलेलं आहे.
त्या मानाने थोडीफार आपल्या देशाला सुबत्ता देण्यामध्ये जे काही सध्या काम करतायत ती मंडळी यशस्वी झाली आहेत असंच मी म्हणतो. आणि त्या यशस्वी मंडळींचं लाख लाख अभिनंदन करतानाच आता अमेरिकन सरकार जे काही आपल्याला संकट निर्माण करत आहे त्या संकटातून सुद्धा आपण आपली बुद्धी वापरून, आपली क्षमता वापरून आपण त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या कुबड्या न घेता, त्यांच्याशी व्यापार न करता औषधांचा आपण तरू शकतो, जगू शकतो आणि उत्तमरित्या जगू शकतो असं आपण दाखवण्याची ही वेळ आहे. चला आशा करूयात आपल्या या ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यांनी इतर देशांशी व्यापार करण्यासाठी आपले दंड थोपटलेच पाहिजेत असंच मी त्यांना विनंतीवजा सांगतो आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या वतीने मी या सर्व कंपन्यांना शुभेच्छा अर्पित करतो आणि काहीतरी सामान्यांसाठी चांगलं घडावं, कारण संकटातूनच कधीकधी खूप मोठ्या महान संधी निर्माण होत असतात असं जे बोललं जातं ते तंतोतंत तशा घटना घडून भारताला ताकद मिळण्यासाठीच रस्ता निर्माण होतो आहे असंच मला तरी एका बाजूने विचार करताना नक्की वाटतं आहे. अर्थात या बाबतीत सरकारची अंमलबजावणी ही फार महत्त्वाची असते. कुठेतरी आपला लालफितीचा कारभार कमी केला पाहिजे. कुठेतरी टॅक्सेशन, कायदे, नियमावली ह्याच्यामध्ये इंडस्ट्रियलिस्ट लोकांना, या कंपन्याच्या लोकांना, या कंपन्या स्थापित करताना त्यांना होणारा त्रास हा जितका तुम्ही कमी कराल तितका तुमचा देश आत्मनिर्भर जास्त लवकर होऊ शकतो आणि तितकी या सगळ्या आयात निर्यातीच्या धोरणांना आपल्याला घाबरण्याचं कारण नाही असं आपण पूर्ण जगामध्ये आपल्या देशाच्या बाबतीत एक वातावरण चांगलं निर्माण करू शकतो. अर्थात हा खमकेपणा जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा आपल्याकडनं निर्यात होणारा माल इतर देशांना याची गरज जास्त निर्माण होऊ शकते आणि इतर देशसुद्धा आपल्याकडून काही वस्तू आयात करण्यासाठी आकर्षित होऊ शकतात. तशी क्वालिटी आपण मेंटेन करत, तसं आपण जर इथे प्रोडक्शन करू शकलो, आपली उत्पादन क्षमता त्या पद्धतीने आपण वाढवली आणि जर एक उत्तम दर्जाचा माल आपण देऊ शकलो तर इतर देशांमध्ये व्यापार वाढू शकतो अशीही आपल्याकडे चुणचुण लागती आहे. कारण अनेक देशांचे दौरे हे त्यासाठीच केले गेलेले आहेत. अनेक देशांशी वेगवेगळ्या प्रकारे करार हे त्याचसाठी केलेले आहेत. सेमीकंडक्टरचं उत्पादन त्याच दृष्टीने आपली आयात कमी व्हावी याच दृष्टिकोनातून जगाच्या जवळपास 20% सेमीकंडक्टरचं उत्पादन आता भारतामध्ये 3 मोठमोठ्या प्रकल्पात सुरू होणार आहे. अर्थातच या गोष्टींमुळं मग क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट, रोजगाराची निर्मिती पण नक्की होणार आहे. आणि सेमीकंडक्टर हा आता इथून पुढं ही जी आपली मोबाईलची दुनिया आहे, कॉम्प्युटरची दुनिया आहे, त्यावेळेस या सेमीकंडक्टर चिप बनवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने जमिनीखाली जे काही आपल्याकडं लिथियमचे साठे सापडत आहेत, समुद्रामध्ये जे काही तेलाचे साठे सापडत आहेत, या गोष्टी आपल्याला देशाला नशीबवान म्हणण्या इतक्या सापडू लागल्या आहेत. यथावकाश आपला देश नक्कीच या सगळ्या साधनसामुग्रीवर छानपैकी लक्ष देईल आणि त्या कशा आपल्याला या जमिनीखालून बाहेर काढता येतील आणि त्या बाबतीतली ही जी काही आयात होते आपल्याकडं, परकीय चलन जे काही आपल्याला द्यावं लागतं त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता येऊन आपल्या इथेच निर्मिती चालू होईल अशी मी आशा बाळगतो. त्यामुळं अमेरिकन सरकारने कितीही प्रकारची अशी धोरणं अवलंबली आणि भारताच्या व्यापारावर परिणाम होऊन भारताचं अर्थकारण थोडंसं कुठेतरी खीळ बसावी, भारत जो आज जगातल्या 4थी अर्थव्यवस्था म्हणून गणला चालला आहे तो कुठेतरी मागे जावा त्याचा नंबर, यासाठी जर अमेरिका धडपड करत असेल तर आपला नंबर तिथं टिकवून आपण पुढे गेलं पाहिजे. याच्यासाठी जी धोरणं अवलंबायची ती आपलं भारत सरकार नक्की अवलंबेल आणि आपण जनता म्हणून प्रत्येक नागरिकाने आपल्या या सरकारी निर्णयांना सपोर्ट करायचा आहे. जास्तीत जास्त आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. जास्तीत जास्त स्वदेशी मालाचा आपण वापर करण्यामध्ये आपला कल वाढवायचा आहे. इतकंच मी पण नम्रपणे आपल्याला विनंती करतो. या व्हिडिओमध्ये जे काही अमेरिकन सरकार हुकुमशाहीप्रमाणे वागतं आहे त्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्यासाठी आपलं भारत सरकार खूपच सक्षम आहे. त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त
सावध पावलं उचलणं हे प्रत्येक नागरिकाचं आता कर्तव्य बनत चाललेलं आहे, हेही निश्चित. आशा करूयात या छोट्याशा ज्ञानरंजक अशा या व्हिडिओद्वारे कुठेतरी कोणाच्या तरी ज्ञानामध्ये थोडी तरी भर नक्की पडेल आणि म्हणून आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरिंग कराल तर तो सामान्यांपर्यंत सामान्य भाषेत मराठी भाषेत त्यांना आकलन होईल अशा अतिशय सामान्य भाषेमध्ये त्यांच्या मनापर्यंत या सगळ्या भावना पोचतील आणि काय सावधगिरी बाळगायची हेही त्यांना या व्हिडिओद्वारे नक्की समजेल. आणि कुठेतरी जेव्हा आपण आत्मनिर्भर हा शब्द वापरतो तेव्हा कुठेतरी देशप्रेमाची चिंगारी जास्त चांगल्या रीतीने भडकत राहील, दहकत राहील असेही मला नक्कीच वाटते. जय हिंद, जय भारत.